समर्थ रामदास स्वामी विरचित मनाचे श्लोकमधील श्लोक क्रमांक 13. हा मानवी अहंकारावर आणि वासनांवर ओढलेला एक अत्यंत तीव्र आणि प्रभावी कोरडा आहे. 11 आणि 12व्या श्लोकात सुखदुःखाचे स्वरूप आणि विदेही अवस्था सांगून झाल्यानंतर समर्थ या 13व्या श्लोकात माणसाला काळाची, टाइम अँड डेथ आणि कर्माच्या फळाची जाणीव करून देतात. विषय: अहंकाराचा विनाश आणि काळाचा महिमा. नमस्कार मित्रांनो, आपण अनेकदा पाहतो की माणसाकडे थोडे जरी पैसे, सत्ता किंवा सौंदर्य आले की त्याच्या अंगी प्रचंड अहंकार येतो. तो स्वतःला अमर समजू लागतो आणि वासनांच्या आहारी जाऊन चुकीची कृत्य करू लागतो. पण हा अहंकार किती क्षणभंगूर आहे. याच भ्रमाचा फुगा फोडताना समर्थ रामदास स्वामी 13व्या श्लोकात आपल्या मनाला थेट इतिहासातील एका महाशक्तीचे उदाहरण देतात. समर्थ म्हणतात, मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले. म्हणोनी कुडी वासना सांडवेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. मित्रांनो, अरे मना, एवढी सोन्याची लंका असणाऱ्या रावणाचे शेवटी काय झाले? त्याचे अथांग साम्राज्य अकस्मात कसे नष्ट झाले? हा प्रश्न विचारून समर्थ आपल्याला सावधान करत आहेत की आपल्या पाठीमागे काळ लागलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या श्लोकाचे मानसशास्त्रीय, जागतिक साहित्याच्या आणि संत वाङ्मयाच्या प्रकाशात सखोल चिंतन करणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. या श्लोकात समर्थांनी रावणाचे उदाहरण का दिले? रावण हा सामान्य नव्हता. तो प्रकांड पंडित होता, महाशिवभक्त होता, वेदांचा जाणकार होता आणि त्याचे राज्य सोन्याचे होते. मृत्यूलाही त्याने आपल्या खाटाच्या पायाशी बांधून ठेवले होते असे म्हणतात. पण एवढे सगळे असूनही त्याचे राज्य अकस्मात बुडाले. का? त्याचे उत्तर दुसऱ्या ओळीत आहे. म्हणोनी कुडी वासना सांड वेगिंग. कुडी वासना म्हणजे वाईट इच्छा, परस्त्रीची अभिलाषा आणि अनियंत्रित अहंकार. रावणाच्या मनात सीतेबद्दल निर्माण झालेली कुडी वासनाच त्याच्या विनाशाचे कारण ठरली. समर्थ पुढे म्हणतात, बळे लागला काळ हा पाठी लागी. इथे काळ म्हणजे केवळ मृत्यू नाही, तर वेळ आहे. काळ कोणासाठी थांबत नाही. तुम्ही कितीही शक्तिशाली असा, काळाचा एक फटका तुमच्या पूर्ण साम्राज्याची धूळधाण करू शकतो. प्रत्येक सेकंदाला आपले आयुष्य कमी होत आहे याची जाणीव समर्थ करून देत आहेत. अहंकारानं आणि वासनेनं मोठ्या मोठ्यांचा विनाश कसा होतो यावर महाराष्ट्रातील संतांनी विपुल लेखन केले आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज एका अभंगात संपत्ती आणि सत्तेच्या नश्वरतेवर म्हणतात, रावणेशी काय उणे होते, सोनियाचे सडे, अकस्मात गेले शेवटी एकाच वेळे. तुकोबा देखील समर्थांसारखाच रावणाचा दाखला देऊन सांगतात की सोन्याचे सडे असणारा रावणही काळाच्या पुढे टिकू शकला नाही. तसेच संत कबीरदास काळाच्या गतीवर म्हणतात, काल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होएगी, बहुरी करेगा कब. म्हणजे काळाचा भरवसा नाही. क्षणभंगूर आयुष्यात वाईट वासना सोडून आधी चांगले कर्म करून घ्या. संस्कृत साहित्यातही अहंकाराच्या विनाशावर एक अतिशय सुंदर सुभाषित आहे. न कश्चित कस्यचित मित्र, न कश्चित कस्यचित रिपू. आणि रावणाच्या संदर्भात म्हटले जाते, अति दर्पे हत्ता लंका, अति मानेच कौरवाहा. अति अहंकारानं लंकेचा नाश झाला आणि अति अभिमानानं कौरवांचा सर्वनाश झाला. त्यामुळे अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. मित्रांनो, ग्रीक तत्वज्ञानात आणि साहित्यात समर्थांच्या या कुडी वासना आणि अहंकार या संकल्पनेला ह्युब्रिस म्हटले गेले आहे. ह्युब्रिस म्हणजे अति अहंकार, जो देवाला किंवा निसर्गाला आव्हान देतो. ग्रीक साहित्यात असा नियम आहे
की जेव्हा एखाद्या पात्रात ह्युब्रिस किंवा अहंकार येतो तेव्हा त्याचा विनाश करण्यासाठी नेमेसिस, काळाचा न्याय जन्माला येतो. रावणाच्या आयुष्यात श्रीराम हेच नेमेसिस बनून आले. विल्यम शेक्सपियरने त्याच्या मॅकबेथ या अजरामर नाटकात हीच कुडीवासना दाखवलीये. मॅकबेथला राजा होण्याची कुडीवासना किंवा अँबिशन जडते आणि शेवटी त्याचा अत्यंत दारुण अंत होतो. शेक्सपियर लिहितो, अहंकार हा स्वतःच्याच वजनानं खाली कोसळतो. स्टॉइक तत्ववेत्ता सेनेका आपल्या ऑन द शॉर्टनेस ऑफ लाईफ या पुस्तकात लिहितो, माणसाला वाटतं की त्याच्याकडे खूप वेळ आहे, पण काळ त्याच्या पाठीवर बिबट्यासारखा दबा धरून बसलेला असतो. आपण वेळेचा अपव्यय करतो आणि वासनांमध्ये गुंतून राहतो आणि अचानक काळ आपल्याला उचलून नेतो. समर्थांचे बळे लागला काळ हा पाठीलागी हे नेमके हेच सांगते. मराठी साहित्यातील प्रख्यात लेखक आणि विचारवंत डॉक्टर रामचंद्र देखणे किंवा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्याख्यानांचा संदर्भ घेतला तर एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती राजा शिवाजी महाराजांच्या काळात हा श्लोक लिहिला होता. त्या काळात अनेक जुलमी पातशहा आणि सरदार अहंकारानं माजले होते. समर्थांनी रावणाचे उदाहरण देऊन त्या काळातील जुलमी राज्यकर्त्यांनाही एक प्रकारे चेतावणी दिली होती की जर तुम्ही प्रजेवर अन्याय केलात तर रावणासारखे तुमचेही राज्य अकस्मात बुडेल. समीक्षकांच्या मते हा श्लोक जितका आध्यात्मिक आहे तितकाच तो राजकीय आणि सामाजिक दृष्ट्याही जागृत करणारा आहे. तर मित्रांनो, समर्थांचा हा 13वा श्लोक आपल्याला भीती घालण्यासाठी नाही तर आपल्याला जागृत करण्यासाठी आहे. आजच्या कॉर्पोरेट जगात, व्यवसायात किंवा वैयक्तिक आयुष्यात जेव्हा आपल्याला थोडे यश मिळते तेव्हा आपल्यात रावण जागा होऊ देऊ नका. पैसा, पद, प्रतिष्ठा या सर्व गोष्टी तात्पुरत्या आहेत. अकस्मात काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे मनातील वाईट वासना, मत्सर आणि अहंकार लवकरात लवकर सोडून द्या. काळाचं महत्त्व ओळखून प्रत्येक क्षणाचा उपयोग सत्कर्मासाठी करा. तुम्हाला काय वाटते? आजच्या युगात माणसामध्ये असलेला रावण कोणता आहे? कमेंट करून नक्की सांगा. हा वैचारिक व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय रघुवीर समर्थ.